हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सर्वजण हा विचार करत असताल की ही नेमकी कुठे आली? तर मी आले आहे नगरच्या कापड बाजारामध्ये. तर कापड बाजारामध्ये रोडचे कामं चालू होते, त्याच्यामुळे जास्त JCP वगैरे आणि खडी वगैरे दिसत आहे. सगळे रोड वगैरे व्यवस्थित करायचं काम तिथे चाललेलं होतं. तर आम्ही गावात ह्यासाठी आलो होतो की गोलूचा बड्डे होता. तर गोलूच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलो होतो कापड बाजारामध्ये. तर 1-2 दुकानांमध्ये पाहिले, कारण बरेचसे दुकानं बंद होते बरं का, रोडचं काम चालू असल्यामुळे. तर एका दुकानामध्ये गेलो, त्याला ड्रेस वगैरे घेतला आणि जास्त काही शॉपिंग करता आली नाही बरं का, कारण की बरेचसे दुकानं बंद होते, क्वचित एखादी 2 दुकानं उघडे होते. त्यानंतर गेलो एका बुक स्टॉलमध्ये. तर तिथे त्याला शाळेमध्ये वाटण्यासाठी क्रेयॉन्स वगैरे घ्यायचे होते. तर क्रेयॉन्स घेतले, त्याला नोटबुक्स वगैरे घेतला आणि निघालो आम्ही घराकडे. तर आम्हाला गावामध्ये सोपानरावचा वडापाव खायचा होता बरं का. तर वडापावसुद्धा रस्त्याचं काम असल्यामुळे बंद होता. तर म्हटलं चला जाऊ द्या, आता आपण दुसराच काहीतरी प्लॅन करूया. तर बघू शकता तुम्ही, संध्याकाळचं नगर खूप छान वाटत होतं बरं का. आणि मला दिवसापेक्षा संध्याकाळचं फिरायला खूप छान वाटतं. लायटिंग्स वगैरे खूप छान वाटतं बरं का. त्यानंतर आमचा प्लॅन ठरला की पुलाव खायचा. तर ऑर्डर वगैरे दिली आणि ऑर्डरची वाट बघत होतो आम्ही. तर खूप जास्त भूक तर लागली होती. मुलं क्लासला गेलेले होते, त्यांना आम्ही घरी घेऊन जाणार होतो. त्यानंतर पुलाव वगैरे खाला आणि गेलो गोलूला गिफ्ट घेण्यासाठी. गोलूला तर गिफ्ट घेतलेच आणि पिऊलासुद्धा गिफ्ट घेतले. त्यानंतर डिरेक्टली मी दुसऱ्या दिवशीचा शूट घेतला बरं का, कारण घरी आलो आणि त्यानंतर बड्डेची थोडीफार तयारीसुद्धा करायची होती. तर घरी वगैरे आलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शूट घेतलं. डायरेक्ट गोलूच्या बड्डेचं ऑप्शन वगैरे करायच्या टायमाला तो जो त्याने ड्रेस घातलेला आहे ना, तो ड्रेस घेतला आम्ही. तर 3 पीस वगैरे खूप दाखवले, पण त्याचे खूप 3 पीस ड्रेस तसेच पडलेले आहे. त्यामुळे आम्ही फक्त जीन्सची पॅन्ट वगैरे आणि शर्ट घेतला. तर सगळ्यांनी छानपैकी त्याला ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि घरी काही बड्डे करणार नव्हतो आम्ही. म्हटलं चला पुढचा बड्डे त्याचा आपण मोठा करूया, 5वा बड्डे. तर त्याला 4 कंप्लीट होऊन 5वा लागला. म्हटलं 5वा बड्डे त्याचा मोठा करता येईल. तर आज आम्ही सगळेजण बाहेर जाणार होतो. आमच्या आई काही येत नाही बरं का, त्यांना नाही आवडत हॉटेलचं जेवण. त्याच्यामुळे गौरीने त्यांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला आणि त्यांना गिफ्ट्स वगैरे दिले बरं का. पिऊला 2 डॉलचे सेट घेतले, बार्बीचा पूर्ण सेट घेतला आणि 2 डॉलचा एक वेगळा सेपरेट घेतला. आणि पिऊच्या दीदीने त्याला पॅनो गिफ्ट केलं. त्याला खूप दिवसाचा पॅनो घ्यायचा होता. तो सारखा म्हणायचा, दीदी मला एक पॅनो घ्यायचं गिफ्ट बड्डेला, तुम्हाला पॅनो दे. त्याच्यामुळे त्याला पॅनो घेतला. त्यांना इतका आनंद झाला ना, गिफ्ट फोडता आम्हाला उशीर झाला. आम्ही म्हणतोय अरे नंतर या, आल्यावर फोडा तरीसुद्धा त्यांची घाई चालू होती ते गिफ्ट पाहण्यासाठी बरं का. किती उत्सुकता ना. तर ही कंपास बॉक्स निकिताच्या म्हणजे आमच्या निकिताताई आहेत ना, त्यांनी दिली. आणि हे सेकंड गिफ्ट होतं, पिऊचं डॉलचा सेट होता, 2 डॉलचा बार्बीचा. तर बघा गोलू पण त्याचं दुसरं पण गिफ्ट फोडायला तर ऐकतच नव्हतं. त्याला सांगत होते मी अरे घरी आलं फोड, तरीसुद्धा त्याला निघत नव्हता. शेवटी फोडलंच त्याने. तर चला निघालो आम्ही सर्वजण हॉटेलला जाण्यासाठी. पिऊ आणि आमचे कारण गोलूची इच्छा होती की मोठ्या गाडीमध्ये जायचं, मला माझा बड्डे हॉटेलमध्ये मोठ्या गाडीत जायचं असं. तो आमच्या भाज्यांची गाडी बघून. तर त्यांच्याबरोबर आम्ही हॉटेलला जाणार होतो आणि त्याच्या आवडीचं बरं का. त्याला सगम हॉटेलला जायला खूप आवडतं, कारण तिथं खेळायला आहे ना, म्हणजे मुलांसाठी खूप छान आहे बरं का. स्लायडिंग वगैरे आहे, जम्पिंग आहे, परत ते मिकी माऊस वगैरे आहे ना, त्याच्यामुळे त्यांना तिथे जायला खूप आवडतं. आणि जेवणाची टेस्ट वगैरे पण खूप छान आहे तिथली. आम्हाला सर्वांना तिथे जायला खूप आवडतं. तर छानपैकी गेलो आम्ही तिथे. जास्त काही गर्दी नव्हती, बरं झालं, कारण की मुलांना खेळायला पण मग वेटिंगला थांबावं लागतं. असं मोकळं असलं का छान वाटतं मग आपणच असल्यानंतर. तर बघू शकता आले का लगेच तो वरती गेला चप्पल वगैरे काढून. पिऊसुद्धा त्याच्या मागे गेली. त्यांना खाण्यापेक्षा खेळणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ते खेळत होते आणि आम्ही तोपर्यंत ऑर्डर दिली मसाला पापडची, कारण आम्ही गेलो ना, आमचं फिक्स असतं की स्टार्टरमध्ये मसाला पापड असतो म्हणजे असं. आणि त्यानंतर आम्ही वाट बघत होतो दिलेली ऑर्डर कधी येईल आणि आम्ही कधी जेवण करू याची. तर छानपैकी ऑर्डर वगैरे आली, मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर तो पुन्हा खेळायला गेला. त्यानंतर आम्ही केक अरेंज करायला लागलो, कारण त्याच्या माऊने बनवला होता बरं का हा केक. खूप छान आणि टेस्ट तर अप्रतिम होती, कारण की फ्रेश केक आणि बनवून ठेवलेले बेकरीमधले केक्स जेवढा फरक असतो ना, हे खरं खूप छान तिने केक बनवलेला होता. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ना, तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर मी तिचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ती तुम्हाला कस्टमाइज केक जसे बनवल तसे बनवून देईल. आणि फक्त प्रॉब्लेम एवढाच की तिथे जाऊन तुम्हाला तो घ्यावा लागेल, कारण डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तिच्याकडे.
तर हा साधारण 1 kgपेक्षासुद्धा जास्त केक होता. थार थीमचा केक गोलूला बनवायला सांगितला होता. तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग वगैरे आहे केकची. आणि गोलू तो केक बघून त्याला इतका आनंद झाला ना, त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तर तो म्हणजे खूप एक्साईट झाला होता बरं का केक कापायला, कारण त्याला माहीतच नव्हतं की तो थार थीमचा केक आहे. त्याचं म्हणजे खूप दिवस चाललं होतं की मम्मी मला असं थारचा केक घ्यायचा. मोबाईलवर बघतात मुलं आणि तेच लक्षात ठेवतात. तर छानपैकी केक वगैरे कटिंग केला आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो घरी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.